मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आपल्याकडे जेव्हा घरी पाहुणे येतात किंवा आपण जेव्हा पाहुण्यांच्या घरी जातो तेव्हा एक प्रश्न हा सगळ्यात कॉमन असतो, काय मग कधी बार उडवायचा लग्नाचा? खरं तर हा प्रश्न पाहुण्यांना विचारायला सोपा जातो, पण प्रत्यक्ष परिस्थिती मात्र खूपच अवघड झाली आहे. पोरींच्या अपेक्षा इतक्या वाढल्यात की पोरांना आता फक्त लग्नासाठी जिवंत पोरगी असली तरी सुद्धा चालतीये. गमतीचा विषय सोडा, पण जळगावमध्ये फक्त लग्न होत नाहीये या एका कारणामुळे तब्बल 29 तरुणांनी स्वतःचं आयुष्य संपवलंय. जळगावमध्ये 1 जानेवारी ते 30 जून 2026 या 6 महिन्यांमध्ये एकूण 443 आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी 383 पुरुष होते आणि सर्वात वेदनादायक बाब म्हणजे लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून 29 तरुणांनी आत्महत्या केली होती. वाढतं वय, आर्थिक अडचणी, वारंवार मुलींचे येणारे नकार, समाजाच्या अपेक्षा आणि अजून लग्न झालं नाही का हा सततचा प्रश्न, या सगळ्याचा मानसिक परिणाम मुलांच्या मनावर किती खोलवर होऊ शकतो याचं हे एक गंभीर उदाहरण आहे. लग्न हा आयुष्याचा एक भाग आहे, आयुष्याचं अंतिम ध्येय नाही. आणि पोरांनो, आपलं आयुष्य इतकंही स्वस्त नाहीये की लग्नासाठी आत्महत्या करावी. आणि ते म्हणतात ना की देवानं कुणाची गाठ कुणासोबत तरी बांधून ठेवलेली असते. त्यामुळे जे तरुण लग्न होत नाही या गोष्टीचा प्रचंड त्रास करून घेतायत त्यांनी एकच गोष्ट लक्षात घ्या, ऑल इज वेल.